अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची सेवा आपण बघणार आहोत आणि स्पेशली ही सेवा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आहे। जे विद्यार्थी ज्यांना एग्जाम द्यायची आहे, एग्जाम देते वेळेस जे विद्यार्थी घाबरतात, अभ्यास केलेला असतो पण लक्षात अभ्यास येत नाहीये, त्यांच्यासाठी ही सेवा आहे, अतिशय महत्त्वाची आहे। बघा, अभ्यास करायचा आहे त्याचबरोबर सेवा पण करायची आहे। आता 12वीची एग्जाम येणार आहे पुढच्या महिन्यामध्ये। तर ज्या विद्यार्थ्यांना 12वीची एग्जाम द्यायची आहे स्पेशली त्यांनी ही सेवा नक्की करा। कशी करायची सेवा, काय करायची त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला 28 दिवस तुम्हाला अगोदर एक सेवा करायची आहे। अतिशय छोटीशी सेवा आहे पण तुम्हाला म्हणजे सुरुवात तुम्हाला 28 दिवसापूर्वी तुम्हाला ही सेवा करावी लागेल। अतिशय छोटी सेवा आहे। तर काय करायचं, ज्या मुलांना एग्जाम द्यायची आहे त्यांनीच ही सेवा करा, किंवा आईने केली चालेल का, इतर कोणी केली तर चालेल का, नाही, ज्यांना एग्जाम द्यायची आहे त्यांनीच ही सेवा करायची आहे। तर 28 दिवस अगोदर त्याकडे नित्य सेवेचा ग्रंथ जर असेल तर त्याच्यामध्ये प्रज्ञा विवर्धन स्तोत्र दिलेलं आहे। ते स्तोत्र तुम्हाला त्या मुलाला, मुलगा असो किंवा मुलगी असो, त्या स्वतः त्यांना त्यांचा उजवा हात डोक्यावर ठेवायला लावायचा आणि प्रज्ञा विवर्धन स्तोत्र म्हणायला लावायचं। दिवसभरातून कधीही ही सेवा तुम्ही त्यांना घ्यायला लावू शकता, पण रोज 28 दिवस सलग 28 दिवस ही सेवा तुम्हाला त्यांना करायला लावायची आहे। त्याच्यानंतर जेव्हा एक्झाम द्यायची, आता तुम्हाला उद्या समजा उद्या एक्झाम द्यायला जायचं आहे तर आदल्या दिवशी तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत। बघा, आपल्याला रुईची 2 फुलं आणायची आहेत। तर रुईची फुलं तुम्हाला कुठेही मिळून जातील, फक्त 2 फुलं आणायची आहे तुम्हाला। तर आदल्या दिवशी ही सेवा करायची। ज्या दिवशी तुम्ही रुईची फुलं तोडून आणता, कोणत्याही झाडाचं आपण पान जरी तोडायचं म्हटलं ना तर त्या झाडाला अगोदर आपल्याला प्रार्थना करावी लागते। तसंच रुईची फुलं तोडते वेळेस तुम्ही रुईच्या झाडाला प्रार्थना करायची की तुम्ही ते फुलं कशासाठी तोडताय, कोणत्या कामासाठी तोडताय। तर तिथे त्या झाडाला प्रार्थना करायची की मी ह्या एक्झामला मी जाणार आहे आणि मला ह्या कामामध्ये यश यावं। त्याच्यानंतर 2 फुलं तोडायची, घरी आणायची। घरी आणल्यावर त्याच्यानंतर तुम्हाला 21 दुर्वा आणायच्या आहेत। बघा, म्हणजे गणपती बाप्पाला खूप दुर्वा आवडतात, तर त्या 21 दुर्वा आणायच्या, त्याची जुडी करायची। त्याच्यानंतर लाल कलरचं जास्वंदाचं फूल घ्यायचं। त्याच्यानंतर 2.5 आपट्याची पानं घ्यायची, जे आपण दसऱ्यांना जे सोनं आपण वाटतो ते 2.5 आपट्याची पानं घ्यायची, तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही घ्या। त्याच्यानंतर हे सगळं जे सामान आहे ना ते तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे आणि म्हणजे तुम्ही कोणी सेवा नाही करायची, फक्त मुलांना करायला लावायची। तर ती पूर्ण सामान हातात, उजव्या हातात घ्यायला लावायचं आणि सेवा करायला लावायची। वाटलंच तुम्ही जवळ बसू शकता। तर त्यांना एक एक सेवा सांगायची। तर सेवा कोणत्या करायच्या बघा, अतिशय महत्त्वाच्या हे सेवा आहेत। आपल्या गुरुमाऊलींनीच ही सेवा सांगितलेली आहे, इतर कोणतीही सेवा मी तुम्हाला सांगत नाही। जे गुरुमाऊली आपल्याला सेवा सांगतात, जे उपाय सांगतात तेच मी तुम्हाला सांगते। तर ही सगळं सामान तुम्ही हातामध्ये घेतलं, त्याच्यानंतर तुम्हाला गणपती स्तोत्र तुम्हाला एक वेळेस म्हणायचं आहे। ह्या सगळ्या जी काही सेवा आहेत ना ते आपल्या नित्य सेवे ग्रंथामध्ये दिलेले आहेत। तुमच्याकडे नसेल तर तो ग्रंथ आणून घ्या, किंवा यूट्यूबवर तुम्हाला ह्या सेवा सगळ्या मिळून जातील। पण यूट्यूबवर काय होतं ना की आपल्याला आपण जसं ग्रंथामध्ये बघून आपण सेवा करतो किंवा म्हणतो तसं यूट्यूबवर लावून आपल्याला मानता येत नाही, करता पण येत नाही। त्याच्यामुळे ग्रंथ आणून घ्या। तर गणपती स्तोत्र एक वेळेस म्हणायचं आहे। त्याच्यानंतर गणपती अथर्व शिष्य तुम्हाला एक वेळेस म्हणायचं आहे। तर गणपती अथर्व शिष्य एक वेळेस म्हणून झाले, त्याच्यानंतर प्रज्ञा विवर्धन स्तोत्र जी तुम्ही 28 दिवसात सेवा तुम्ही करत आहात ते तुम्हाला 3 वेळेस म्हणायचं आहे त्या याच्यावर। तर हे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र 3 वेळेस आपण म्हणतो तेव्हा डोक्यावर हात ठेवायची गरज नाहीये, कारण तुम्ही त्या वस्तूवर तुम्ही ती सेवा करत आहात। त्याच्यानंतर सरस्वती स्तोत्र 11 वेळेस म्हणायचं आहे, कारण सरस्वती स्तोत्र बरोबर 11 वेळेस म्हणायचं। खूप छोट्या सेवा आहे त्या, जास्त काही नाहीये। त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप म्हणजे माळी 11 माळी जप करायचा आहे। त्यानंतर सरस्वती मंत्र 1 माळ घ्यायची आहे आणि राम रक्षा स्तोत्र। बघा, राम रक्षा स्तोत्र असं आहे की हे राम रक्षा स्तोत्र आपण वाचलं ना तर आपल्याला भीती वाटत नाही, किंवा आपल्याला कोण भीती दाखवण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी आपल्याला भीती वाटत नाहीये। आपल्यामध्ये एक वेगळीच एनर्जी येते आणि आपण जी एक्झाम आहे
ती आपण बिनधास्त देतो न घाबरता. तर रामरक्षा तो स्तोत्र जे आहे ना नित्यसेवामध्ये दिलेला आहे. आणि हे कसं वाचायचं म्हणजे कुठपर्यंत वाचायचं, रामरक्षा स्तोत्र पूर्ण वाचायची गरज नाहीये. तुम्हाला फक्त 10व्या ओळीपर्यंत तुम्हाला वाचायचं आहे. बघा, पूर्ण वाचायची गरज नाही, फक्त 10व्या ओळीपर्यंत तुम्हाला वाचायचं आहे. बाकीचं सोडून द्यायचं, ते वाचायची गरज नाही. तर हे काय जे सगळ्या सेवा आहेत ना, त्या सेवा तुम्हाला त्या मुलाला करायला लावायच्या आहे. त्या पूर्ण जे सामान तुम्ही घेतलेलं आहे, दुर्वा, 2.5 आपट्याची पानं, 2 रुईची फुलं, 2.5 आपट्याची पानं, 21 दुर्वा, तर हे सगळे हातात घेऊन या पूर्ण सेवा करायला लावायच्या. आणि एक लाल कोरं वस्त्र घ्यायचं, त्याच्यावर तुम्हाला ते सगळं सामान ठेवायचं, त्याची एक गाठ बांधायची, पोटली तयार करायची. आणि ती पोटली जेव्हा सेवा करतात तेव्हा तुम्ही महाराजांपाशी ठेवायची किंवा गणपती बाप्पाशी ठेवायची. त्याच्यानंतर थोड्या वेळ तिथं ठेवायची, म्हणजे आदल्या दिवशी तुम्हाला ही पूर्ण सेवा करून तुम्हाला ती तिथं ठेवायची आहे मंदिरामध्ये, तुमच्या देवघरामध्ये. आणि नंतर एक्झामला जाते वेळेस तुम्हाला ती सोबत घेऊन जायची आहे. तर एक्झामला जाते वेळेस काय होतं ना की आपल्याला अलाउड नसतं असं काही इतर वस्तू न्यायला. तर ते कसं ठेवायचं, तुमची जे बॅग राहते तर त्या बॅगमध्ये तुम्हाला ठेवता आली तर त्याच्यामध्ये ठेवा. नाहीतर मग आपला कॉम्पॉस राहतो किंवा आपण एखादं पाऊच नेतो ज्याच्यामध्ये आपलं पेन्सिल, पेन, इतर काही वस्तू असतात, त्याच्यामध्ये पण तुम्ही ही पोटली ठेवू शकता. कारण जास्त काही मोठी पोटली होत नाही, व छोटीशी होते. इझिली तुम्ही ती कुठेही तुम्ही ठेवू शकता. गिवन तुमच्या खिशामध्ये तुम्हाला जर ठेवता जर आली तुमच्या जवळ, तर तुम्ही जवळ पण ठेवू शकता. म्हणजे कोणाला न दिसली पण नाही पाहिजे ते, आणि आपल्या जवळ पण ती राहिली पाहिजे, अशी तुम्हाला ती सुरक्षित न्यायची आहे. आणि पण ही सेवा करता किंवा ही जे तुम्ही जे काही ही सेवा करताना, ही सेवा करते वेळेस तुम्हाला पूर्ण श्रद्धेनं ही सेवा करायची आहे. तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास असा आला पाहिजे की हा, मी ही सेवा करतो, मी ही सेवा केली, एकीकडे ही सेवा केली, एकीकडे मी इतका अभ्यास केला आहे आणि मधामध्ये मी आहे. तर मला ह्या दोन्हीची जी सांगड आहे ना, ही दोन्ही सांगडमध्ये मी ह्या एक्झाममध्ये नक्कीच मी पास, चांगल्या मार्काने मी पास होईल आणि मला ह्या एक्झाममध्ये नक्कीच यश येईल, असा विश्वास तुम्हाला त्या सेवा करते वेळेस तुम्हाला पाहिजे. जाते वेळेस तुम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं, महाराजांचं दर्शन घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जे मोठे आहेत त्यांचं दर्शन तुम्हाला घ्यायचं आहे आणि एक्झामला जायचं आहे. बघा, नक्कीच तुम्हाला चांगल्या तुम्ही मार्काने तुम्ही उत्तीर्ण होताल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.